नमस्कार, मी श्वेता. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं कर्जमाफीचा निर्णय घेतलाय आणि या योजनेअंतर्गत 36,585 कोटींची कर्जमाफी करण्यात येणार आहे. या योजनेचा सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. कर्जमाफीची अंमलबजावणी करताना शेतकऱ्यांवरती अन्याय होणार नाही, यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्र्यांची उपसमिती स्थापन करण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले. समितीच्या रिपोर्टच्या आधारावर काही निकष आपण यामध्ये टाकलेले आहेत, पण मला असं वाटतं की आज आपण जर विचार केला तर 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. आणि हा जो आकडा आहे आत्तापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफीमधला सगळ्यात मोठा आकडा. सर्वात जास्त बेनिफिशरीज आत्तापर्यंतच्या कर्जमाफीमधले या कर्जमाफीत असणार आहे. आमच्या महायुती सरकारच्या काळात आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांना जेवढी मदत कधी झाली नाही तेवढी मदत शेतकऱ्यांना झालेली आहे. त्याचे आकडे माझ्याकडे आहेत. आकडे मगाशी देखील मुख्यमंत्री महोदयांनी 36,000 कोटीची जी आपली कर्जमाफी आहे ती देखील आहे. 2022 मध्ये 15,000 कोटी रुपये त्यांना दिले आपण. त्याचबरोबर महाविकास आघाडीने जी कर्जमाफी केली होती त्याचे जे नियमित कर्जफेड करणाऱ्या लोकांचे 50,000 रुपये ते त्यांनी दिले नाही, ते आम्ही दिले 2023 मध्ये.